चांगल्या पिंजोड आपल्याला मथुरच्या बघायला भेटेल मुंबईमध्ये. मित्रांनो बाजीची देखील आहे ना फिटनेस मथुरसारखीच होत चाललेली आहे. बघा कशी नक्कीच पिल्लर बॉडी आणि देखण्याचं रूप. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आतिश म्हात्रे यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे ना आपण मित्रांनो नक्कीच आपल्या जी कोरेगाव केसरी हिंदी केसरीचा मोठा मैदान झाला मानाचा, तिथे आहे ना मथुरनी 1001 राहुल दादांचा त्यांनी आहे ना नंबर मिळवून 3 नंबरचा मान पटकावून गुलाबाचा मान मिळवून त्या सर्व प्रेक्षकांची आणि फॅन्स लोकांची आहे ना मन जिंकली. आणि आज आपण त्यालाच बघण्यासाठी दमदार एंट्री आपली मुंबईमध्ये झाली आताच, आणि त्याला बघण्यासाठी नक्कीच आलेलो आहे गोट्यावरती. बघा कसं मित्रांनो असं बसल. बोल बोल ना एकदम ओके बोल ना. मित्रांनो बघा नक्कीच मथुर आहे ना घाटावरून खाली उतरलेलं आहे मुंबईमध्ये बिनजोड गाजवण्यासाठी. कारण का एका दिवसा प्रेक्षकांच्या इच्छेसाठी आहे ना नक्कीच जो मैदान झाला मित्रांनो नक्कीच आहे ना बघितलं मथुरला आनंद झाला. आणि आपल्यासोबत आहे ऋषाल देखील आहे. आणि नक्कीच भाऊ पण मथुरचा खूप मोठा फॅन आहे. काय बोलशील भाई, 3 नंबरचा मान भेटला मथुरला. तो भाऊ कॅमेऱ्यामध्ये आहे ना बोलायला लागतं, पण कारण का बरेच दिवस झाला आपला ब्लॉग पण बंद होतं. आणि ब्लॉग स्टार्टिंग करण्यासाठी आणि काही कंटेंट सध्या तरी आडण्यामध्ये पण जात नव्हतो. पण आज हल्दीचं मला आमचं ब्लॉग बंद होतं. हल्दींचे मला आम्हाला टाईम नव्हतं भेटत ना, रिवो भेटत होते, हेल्थ भेटत होते, त्यामुळे आम्ही हल्दीना कुठेही जात होतो. पण आता कसं आहे माहिती आहे का, आला 3 नंबरचा मान मिळवला आपला वाघाने. आणि नक्कीच आपण पहिलीच भेट घ्यायला आलो मथुरची मुंबईमधली एंट्री बघायला. आणि नक्कीच मुंबईमध्ये दमदार अशी एंट्री झाली. आता बिनजोडमध्ये देखील आपल्याला मथुरला बघायला वाटेल, कारण का तोच जल्लोष, तोच एक आनंद उत्साह प्रत्येक प्रेक्षकाच्यासाठी आणि प्रत्येक मथुरप्रेमीसाठी. चला मित्रांनो नक्कीच कोरेगाव हिंदी केसरीचा जो मैदान झाला ना त्यासाठी जो सर्व प्रेक्षकांची दादांना आहे ना नक्कीच ओढ होती प्रेक्षकांना मथुर येण्याची मैदानासाठी. त्यासाठी दादांना सर्वांनी मेसेज केला, कॉल देखील केलं. विनवणी करतो दादाने आहे ना मथुरला घाटावरती नेला. आणि नक्कीच कोरेगाव मैदानामध्ये कोरेगाव केसरी मैदानामध्ये नक्कीच मथुरने आपला नाव गुलालाचा मान मिळवून दिला आणि 3 नंबरचा मानकरी ठरला. आज मथुर 1001 बिनजोडला आता मुंबईमध्ये. नक्कीच तशीच आपल्याला मुंबईमध्ये देखील आपली जी दहशत आहे ना ती कायम ठेवताना दिसणार आहे. आणि आताच सध्या कालो आहे, कारण का लाईट पण गेलेली आहे. आणि बघा कसं मथुर खात आहे. मित्रांनो खूप चांगलं अशी कार्यकिर्दी झाली मथुरची कोरेगाव केसरी हिंदी केसरीच्या मैदानामध्ये. आणि तशीच आहे ना मथुर मुंबईमध्ये नक्कीच आता जोपर्यंत पाऊस नाही झाला ना तोपर्यंत मुंबईमध्ये पळणार आहे. आणि चांगल्या पिंजोड आपल्याला मथुरच्या बघायला भेटेल मुंबईमध्ये. कारण का खूप उत्सुक असतात प्रत्येकजण मथुरची शर्यत बघण्यासाठी. सर्व प्रेक्षक जेवढे प्रेम करतात ना मथुरवर, तेवढ्यांना आशा असते की आपण मथुर मैदानामध्ये शर्यतीला पळताना दिसावं. आणि नक्कीच लवकरच पिंजोडला देखील मथुर उतरणार आहे आपले. आणि आज निवांतपणे एकदम बादशाहसारखा नक्कीच मित्रांनो हिंदी केसरीचा मान पटकावून किंग वापस आले घाटावरून मुंबईला.
मित्रांनो बघा, नक्कीच एका नंदीपाठी आहे ना किती कष्ट असतात. आता टायमिंग काय झाले 8 झाले आणि आता खाण्याचा टायमिंग झाले मथुरचे. नक्कीच कावटी देण्याच्या वेळी आहे ना मक्याला पूर्ण सोलून साफ करून आहे ना त्यांना द्यायला लागते. आणि नक्कीच भाऊ देखील नवीनच जॉईनिंग आहे मथुरची सेवा करण्याचा. भावाला देखील नक्कीच एक सुवर्ण संधी लाभली. भाऊ कसं वाटतं मथुरचं आज आपल्याला मथुरची सेवा करायला वाटतं? आनंद एकदम. कारण का एक बिंजोडचा बादशाह आणि पब्लिकचा बितार. नक्कीच आज आपण प्रत्येकजण नक्कीच मथुर असा कोणता गाव नाही किंवा असा कोणता बैलगाडा क्षेत्रातील व्यक्ती नाही का तो मथुर आणि राहुल दादा यांना ओळखत नसेल. आणि आज दादा देखील त्यांच्या मथुरची सेवा करण्यासाठी ना नक्कीच एक आपला नंदी, स्वतःचा नंदी समजून भाऊ देखील सेवा करतो. आणि आता थोडे दिवस ते खावटी मथुरला द्यातील, त्याच्यानंतर आराम करण्यासाठी गोठ्यामध्ये. मित्रांनो बघा समोरच आहे बाजी. नक्कीच एक ॲग्रेसिव्ह बनाचा बादशाह बाजी. रे बाजी, ये बाजी. मित्रांनो बाजीची देखील आहे ना फिटनेस मथुरसारखीच होत चाललेली आहे. बघा कशी नक्कीच पिलदार बॉडी आणि देखण्याचं रूप. आणि त्याची एक स्पेशल ओळख म्हणजे कान त्याचे. मित्रांनो या असे कान कोणत्या नंदीचे आपण लवकर बघितले नसतील, खूप कमी आहेत असे. आणि नक्कीच बाजी देखील खूप चांगला पल दाखवताना मैदानामध्ये. आणि तसंच आहे ना आता खाण्याचा चालू आहे मथुरचा आणि बाजीचा. मित्रांनो बघा मथुरला खायला दिले आता. आणि नक्कीच थोड्या वेळात येतं ना त्या गोट्यात देखील नेतील. तर चला मित्रांनो आता आहे ना आपण देखील निघूया, कारण का वेळ झाली बरीचशी. आणि मथुरला खानापिणं फुल दिले आणि आता थोड्याच वेळात मथुरला आतमध्ये देखील नेतील. तर बघा जाता आता ना नक्कीच मथुरची भेट घेतली. आलो होतो भेट घे स्पेशली, कारण का बरेच दिवस झाले बघला नव्हता आणि आपल्याला घाटावर पण जायला नव्हता भेटला. चला बाय बाय. नक्कीच लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.